पन्हाळा तालुक्यातील कसबा सातवे गावात पोस्ट ऑफिस, पशुवैद्यकीय दवाखाना आणि अंगणवाडीच्या जीर्ण इमारतीमुळे गंभीर सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सुमारे 61 वर्षांपूर्वी बांधलेल्या या इमारतींना तडे गेले असून पावसाळ्यात छत गळत आहे. अंगणवाडीतील लहान मुले आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थ आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तातडीने स्ट्रक्चर ऑडिट करून नवीन इमारतींची मागणी केली आहे. मागण्यांच्याकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे. इमारतीची अवस्था खूप खराब आहे. पावसाळ्यात छत गळतं, त्यामुळे रेकॉर्ड सुरक्षित ठेवणं कठीण होतं. नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. या ठिकाणी म्हणजे ऑफिसची दुरावस्था भरपूर झालेली आहे. भिंती जीर्ण झालेल्या आहेत. कोणत्याही ठिकाणी पडण्याची शक्यता आहे आणि टोटली गावाची लोकसंख्या जास्त आहे आणि जी काय त्यांची पासबुक असतील RD, TD, SBG सगळं म्हणजे इथं त्यांचा जो डाटा आहे तो इथंच आहे आणि पावसामुळं एखाद्या वेळी जास्त पाऊस पडला तर ती भिजण्याची शक्यता आहे. मग त्याची जबाबदारी आम्ही घेऊ शकत नाही. त्यामुळे लवकरात लवकर ही जी काही इमारत आहे त्याची म्हणजे बांधकामाचं काम तुम्ही करून घ्या किंवा आम्हाला बदलून द्यावी एवढी म्हणजे. इमारत अत्यंत धोकादायक झाली आहे. जनावरांवर उपचार करताना अडचणी येत आहेत. जूनमध्ये मी ग्रामपंचायतीकडे नवीन जागेसाठी तसे नवीन बांधकामासाठी मागणी केली होती, परंतु ते बांधकाम व्हायला 2 ते 3 वर्ष लागतील. तत्पूर्वी त्या कालावधीत आपल्याला ही बिल्डिंग जीर्ण असल्यामुळे नवीन ठिकाणी किंवा या जागेची दुरुस्ती करून मिळावी अशी मी मागणी केलेली आहे. सध्या आपल्याला काय काय गोष्टींची उणीव आहे? बेसिक गोष्टी म्हणले तर लाईट आणि पाण्याची सोय नाही आणि थोडी जागा अपुरी आहे. म्हणजे मला पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी लागणारी जी औषधं आहेत किंवा लससाठा आहे किंवा येणारं बियाणं असेल ठेवायसाठी जागा नाही आहे आणि लाईट नसल्यामुळे स्टोरेज करता येत नाही. लाईटची सुविधा आणि पाण्याची सुविधा झाली तर दवाखान्याला गावातल्या जे पशुपालक आहेत त्यांना चांगला लाभ मिळेल. अंगणवाडीतील लहान मुलांच्या सुरक्षतेचा प्रश्न गंभीर झाला आहे. केंद्रीय प्राथमिक शाळा सातवे या शाळेची इमारत 7 ऑगस्ट 2025 यावेळी दुपारी 1:37 पडली. यानंतर शाळेला अनेक मान्यवरांच्या भेटी झाल्या. शाळेचं सगळं काही रेकॉर्ड निर्लेखनचा प्रस्ताव सर्व आम्ही आमच्या शाळेच्या वतीनं शाळा व्यवस्थापन सर्व सबमिट केलं असून आज अखेर या शाळेची कुठल्या प्रकारची दुरुस्तीची प्रक्रिया पुढे चालू झालेली दिसत नाही. तात्काळ स्ट्रक्चर ऑडिट करून नवीन इमारती मंजूर कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू. सातवे गावातून आज आम्ही बोलत आहोत. या दोन्ही इमारती एक पोस्ट ऑफिसची इमारत आहे. त्या पोस्ट ऑफिसच्या इमारतीतच सरकारी जनावरांचा दवाखान्याचे डॉक्टर साहेब पण बसतात आणि या साईडला अंगणवाडी आहे आणि अंगणवाडीत एक 25 वर लहान मुलं आहेत आणि ह्या बिल्डिंग ज्या आहेत ह्या पूर्ण जीर्ण झाल्यात. पावसाळ्यात ह्या पाजारत्यात, भिंती पाजारत्यात, ओल्या होत्यात. परवा दिवशीच्या मोठ्या सोसाट्याच्या वाऱ्यात याच्यावरली कौलं उडून गेली होती. ती सकाळी ग्रामपंचायतीच्या शिपायाला पाठवून देऊन त्यांनी ती कौलं पण बसवली. 1 वर्ष झालं आम्ही ग्रामपंचायतीला तोंडी सांगतोय सारखं की तुम्ही ह्या बिल्डिंगचं काहीतरी लक्ष द्या, इथे एखादा अपघात होण्याची शक्यता आहे. 13 ऑगस्ट दिवशी केंद्रीय शाळा प्राथमिक सातवे याचा असाच अपघात झाला. दुपारी 2 वाजता मुलं जेवायला भोजनासाठी बाहेर गेल्यावर बिल्डिंग पडली ती आणि दगडाचा ढीग लागला था. वेळ चांगली, मुलं वाचलीत, जेवायला बाहेर गेलेली होती त्यामुळं सगळ्यांची वेळ चांगली. तिथं सुद्धा लहान मुलं आहेत, सर्वसामान्य माणसं इथे तिथं पोस्टात येतात, जनावरांचा दवाखान्यात माणसं येतात. कारण पशुधन गावात भरपूर आहे. खेडेगाव असल्यामुळे जनावरांची संख्या भरपूर आहे. आसपासच्या 4 गावातील सुद्धा जनावर इथं डॉक्टर त्याची ट्रीटमेंट करतात. तिथं कुठलीही लाईटीची सोय नाही, त्यांना फ्रीज ठेवता येत नाही, फॅन नाही. त्या उन्हाळ्यात अतिशय त्रास होते आणि ही बिल्डिंग कधीही पडू शकते. तरी जिल्हा प्रशासनानं ग्रामपंचायतीनं तात्काळ त्या विभागाची त्या लोकांना आता कुठंतरी पर्यायी जागा उपलब्ध करून त्या बिल्डिंगसाठी प्रस्ताव लगेच द्यावा अशी आमची मागणी आहे. किंवा जर काय घडलं चुकून वाईट तर त्याला पूर्णपणे ग्रामपंचायत आणि जिल्हा प्रशासन जबाबदार राहील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं जोरदार आंदोलन केलं जाईल. किमान आम्ही ह्यांना एक 8-10 दिवसाचा वेळ देतोय. 8-10 दिवसात यांनी पर्यायी जागा उपलब्ध करून त्या घटकांना द्यावी आणि प्रस्ताव लवकर प्रशासनाकडे दाखल करून
कामाला सुरुवात करावी. यावेळी तालुका अध्यक्ष बाजीराव पाटील, शाखा अध्यक्ष रंगराव शिपुगडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. केके न्यूज साठी कोडोली प्रतिनिधी सनी काळे. नवीन सुझुकी ई-एक्सेस इलेक्ट्रिक स्कूटर सायलेंट, स्मूथ आणि स्टायलिश, आरामदायक सीट, डिजिटल फीचर्स आणि रोजच्या वापरासाठी परफेक्ट कम्फर्ट, एक चार्ज आणि शहरभर निश्चिंत राईड, कमी खर्च, शून्य प्रदूषण. आजच मोहिते सुझुकी कावळा नाका, मोहिते सुझुकी उद्यमनगर आणि मोहिते सुझुकी साने गुरुजी शोरूमला भेट द्या.